प्रार्थना प्रार्थना म्हणजे आशेचा तो दिवा जो कितीही अंधार असला तरी विझत नाही. प्रार्थना म्हणजे श्रद्धेने केलेला संवाद, स्वतःच्या मर्यादा मान्य करून देवी शक्तीवर ठेवलेला विश्वास. आणि असाच काहीसा विश्वास मी माझ्या गावदेवावर ठेवून तुला 21 नारळ श्रद्धेने अर्पण करेन ही प्रार्थना केली. कालांतराने काही दिवस जातात आणि आपण ज्या गोष्टीसाठी मनापासून प्रार्थना केलेली असते, ती इच्छा पूर्ण श्रद्धेने देवावर सोपवलेली असते, ती हळूहळू पूर्ण होताना दिसते. तेव्हा जाणवतं की देव कधीच उशीर करत नाही. तो फक्त योग्य वेळेची वाट पाहत असतो. आपल्या विश्वासाची, संयमाची आणि श्रद्धेची परीक्षा घेत असतो. आणि जेव्हा ती मनोकामना पूर्ण होते तेव्हा मन कृतज्ञतेनं भरून येतं. देवापुढे नतमस्तक होतं. आपण केलेला संकल्प पूर्ण करण्याची वेळ येते, कारण श्रद्धेने केलेली प्रार्थना कधीच व्यर्थ जात नाही. हे 21 नारळ तुझ्या चरणी अर्पण करतो. हे अर्पण माझ्या विश्वासाचा सन्मान आहे. जे शब्द कोणालाही सांगता येत नाही ते मन शांतपणे देवाजवळ व्यक्त होतं आणि तिथूनच सुरू होते आशेची नवी वाट. आणि या आशेच्या नव्या वाटेत काही प्रयत्नांना श्रद्धेची साथ मिळते, तेव्हा अशक्य वाटणाऱ्या गोष्टीही शक्य होऊ लागतात. माझ्या कुटुंबावर आणि प्रत्येक भक्तावर तुझी कृपादृष्टी सदैव राहू दे. आज आम्ही आलो चोरी करायला. गावाच्या बाजूलाच एक गार्डन आहे. मी आणि माझा भाचा. आता इकडे कसा आहे त्या बघायला पाहिजे ना आधी. जा बाबा, चल 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 चल, जा जा जा. यो हात पकड, यो हात पकड वरती, यो हात वरती पकड पकड पकड. जा जा, उभा राहा तिथं उभा राहा. काय तिकडे उतरायला आहे का चान्स? हा, याला धर. जा कॅमेरामॅन, तू पुढे जा. आता आम्ही आंब चोरी करायला आले आहोत आणि इथं लय काटेन तिथं लय काटेन. बघली ना आंबी कसली होती, लय वाटली ना. आणि इथं लय करेन ना. चोरी करताना बघितलं तिथं घर पण येतलंय. स्टार्ट करतो आम्हाला थोडासा आराम, रेस्ट मिळावी म्हणून आज आम्ही इथं चोराला आले आंब. आणि शैलेश दादा दिसलो तर माफ कर रे बाबा, कारण त्यांचाच आहे. म्हणले एक 10 वर्ष खालील पोरणं खाण्यास मनाई आहे. मला दे. आम्ही खरं उलटा आहे. रडल कसं वाटलं? रडला बघ आंबा रडला. बघ ना, नाही कच्चा नको येऊ आधी, कच्चा नको रडतो. खाली ठेव ना. लहान होतो तेव्हा अरे खाली ठेव ना. एवढे आम्ही आंबे येटलेले आहेत, तेव्हा पिकलेले आंबे आम्हाला भेटले आहेत. आणि याच्यापेक्षा अजून मोठी गोष्ट, आनंदाची गोष्ट काय असू शकते? साधा 1 साइड लागलेला आहे. 2 पेगळे बघू शकता. आणि तो बघा तिथे विमान. ही बघा. तर आज आपल्या त्या दादानी एवढं आंब दिलं, कारण नीट दाखव, सरळ ठेव. एवढं आंब दिलं त्याबद्दल दादांचा हार्दिक आभार. चोरी नाही भाई, आपण इकडे आलेलो, ओळख आहे आपली. आणि आपल्या ओळखीच्या नावावरती आम्हाला दोघांना, म्हणजे त्याची ओळख यायची. कॅमेरामॅन दाखव. या कॅमेरामॅनच्या ओळखीच्या जोरावरती आज आम्हाला जवळ हे एवढं आंब भेटलं. लई भेटला अधिक आंब. थांब, याला पकड. ते कसल्या ओळख ना, कसल्या काय चोराटी रस्त्यानं आल्यावर. ठेव, दे थांब, सोर पाला सोर. दे लवकर, दे आंब दे. तू राहिला तरी जमल तिकडे. आंब दे लवकर. मस्त मला वाटलं घ्यायला काय तिकडे, नाही आला काय तुला. किती आहेत?
किती आहे ना आता अजून किती आहे एवढं झालं. मग आता एक काम कर, मी जातो तू थांब. झॉक झॉक आता झॉक माझ्या आता झॉक थांब. आता आम्ही चाललो. बाय बाय. यासाठी ब्लॉगच्या धन्यवाद. बाय बाय. आता आम्ही आलेलो इथं. कसं वाटलं तुम्हाला? जर आवडलं असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. खूप वर्षात ना मध खायला भेटणार इकडे. पहिले या सर्व मी आंबा बिंब्या ना यांच्या अशा गोष्टींवरती बसलेला असतं. आणि नैसर्गिक नॅचरल जो मधमाशांचा छत्ता असतो त्याला खाण्याची मजाच वेगळी. आणि एकदम भारी वाटतं गार गार. मॉल भेटणार आहे बोललो. ह्यो एक मेंबर इकडे फुल रानटी लोक आहेत आणि दुसरा मेंबर कुठे आहे? चावली का? कुठे कुठे? हो यार लागले वरती. आणि एवढं गरमीन पण झाडं घाल जर थांबलो तर एकदम गारवाच फील होतोय. आणि या अशा गारव्यामध्ये हे जन मॉल आहे. नाही मी ना वरती तर जायचं कार नको. कार चावल तो मला माहिती आहे. तू माझी गेम करायला वेगळे काय माशी व एक दिसला कसा काय पण ए मोठा आहे रे. माचीच घे माची झाली ना मी. हे गोंगाट ना का भरू आपणच खाऊ. भाई 8-9 वर्षात ना भेटले मॉल. गोंगाट नको भरू. येतील लोक सगळ्यांना नेतील. बहुतेक मंजिलवरती पोहोचले. हे इथं मॉल आहे. गॅपेन मॉल आहे. आणि दोघं बहुतेक पोहोचले तो तुम्ही आता मंजिल जवळ बहुतेक पोहोचले. डायरेक्ट अटकले. हा दम आहे रे दम आहे. तू काय काम आहे का तुझ्या टाकरा वाचला आला पाहिजे. आवडीच सांगतोय. आणि हीच मजा आहे गावा ठिकाणी राहण्याची. कारण कधी पण कुठला पण तुम्हाला आमंत्रण येऊ शकतो की मॉल भेटले चला लगे आला लगेच मॉल खायला. आता मॉल खायला आलं तर मध्ये आंबा भेटलं. अजून याच्यापेक्षा चांगली गोष्ट का असू शकते? पहिले मला इकडे जाऊ दे. मस्त घरी बसलेलो आणि अचानक आमंत्रण आलं का मॉल आहे चला आलो लगेच. कारला मीच जातो. उठल्यावर मी जाईन कारला. कशी आग पेटल एवढ्या वाऱ्यानं पेटली. आई शपथ काय नाही इझी. अरे याच्यासाठी थांब. उलटा तर खाली हा पेटव त्याला. एकदम वरती पकडले रे. मग खाली पकड ना एक हात सोडून. उद्या नाही अरे ह्या माशा आहेत त्या ढूस माशा. अरे ढूस माशा आहेत. तू लाव डायरेक्ट. एकदम गोंगाट नका वरू. लोक येतील खातील चांगला मध. तो लाव ना डायरेक्ट त्याला. आणि पहिला प्लॅन आमचा इथं फुसका निघलेला आहे. कारण त्या माशा एवढ्या मजबूत आहेत मनानी. त्यांचा म्हणजे कॉन्फिडन्स एवढा हाय लेवल आहे का त्या हलत नाही जागेवरशी. हा आणि उदास चेहरा इथं बघू शकतो. उदास थकून हरून आलेला चेहरा. हा दुसरा देऊ का? तू कुठं पळाला? खाली इथंच आहे तू. ती भांडी तुला वारायला लागेल तिथून. हे इकडे काय साला माणूस रे. वैभव अरे अशी एवढं नाही घाबरत. अजय तू पण येतो मारला ना खाली. येतो. हे नाही हे अशा माशा बुजून घालत मी या. एक काल होता गाजवलेला आहे आम्ही पण या मॉला बिलांच्या. हा म्हणलं तुम्ही आम्हाला पकड ना. खाली पडले गारा. अजय उचल. काय गारा कुठे हे काय खाता म्हणा द्या. ए काय करतो हे खाली गप. अरे त्याला पण आहे बघ खाली आहे. ती मन पण किती भरली. घरा दे करा तू याच्या टाक गल. वर इथं गाणं. यार या लवकर खाली तो कर बस. यो घराने यो खाली पाडला ना म्हणून तुटला ना. तो पूर्णच्या पूर्ण असं गोल असतं. आणि हे पण पूर्ण अशी कर्जावाली मध असतं बघ. ती व्हाईट असतं ना एकदम. थोडीशी कालसट आहे आणि एकदम प्युअर मध्ये आहे.
गावठी ठिकाणची एकदम गावातलं वातावरण निर्माण केलेली मध. शेवटीला माझ्या हृदयावर दगड ठेवली आणि काढली. कोणी मत काढले, कोणी धाडस हा, केले चांगलं समजा तुम्हाला काय. मेन म्हणजे कसं आहे, मी खाली होतो, माझ्यावरती जो दडपण होता त्या दडपणाला मी ह्या वेळेमध्ये कसं सावरलं माझ्या जीवाला माहिती. अरे माशांचा आखे जाके पुण्या माझ्या मस्त आहे. कारण हा जो आंबा आहे ना तो खायला पण एक नंबर लागतोय. बेटकी आहे ही आणि भारी लागते. कारण आम्ही याच्या बिटक्या चोरून न्यायचो लहानपणी. आई शपथ कालची वर याच्यावर थांबलं गेलं थोडं असं वाटत ना. आणि अजून पण एरियाचा जर विचार केला, फक्त या बिल्डिंग बनल्यात आता तसाच्या तसाच आहे, अजून काय बदल नव्हतं. फक्त ह्या ज्या गोष्टींमध्ये निर्माण होतात आणि त्याच्यामुळे निसर्गाची थोडीशी वाट लागते गावा ठिकाणची. पण त्या गोष्टी पण डेव्हलपमेंटसाठी गरजेच्या आहेत. आई शपथ इथं आगे आहे डायरेक्ट काढू शकतो. मॉल करताना अवचली तो पण काढू शकतो बोलता. तर काय सांगू, काय सांगायचं आता ना, काय राहायचं. निसर्गाच्या काही काही गोष्टींचा आस्वाद घेण्यासाठी ही जीवाची असलेली धावपळ करताना भानगडचे मित्रमंडळ इकडं लई आचवलं आठवतात गोष्टी. शेवटी काय गेले ते दिवस आणि राहिले ते आठवणी. ए विजय ही साईड धर ना वरून, ही एक साईड वरून धर. हा जांभळांची धुलदाय ना तू रोल आज. 1 2 3 4 5 वाट्या माझ्या. बघ ना फ्रेश माल लागला. आणि आता कुठेतरी वाटत मे महिन्यात म्हणजे असंच आम्ही लहानपणी असं यायचो जांभळा याला. रासपरली सुरेख असा अनुभव घेताना गावाची मंडळी. आणि ही प्रथा आहे म्हणून तिला आम्ही जागे ठेवण्याचं काम चालू आहे ना भया. याला मोठ्याच्या मोठा थायला आणला बघ. अरे तू गबस, त्या दिवशी मॉल करायला नेला तिकडं फसवणूक केली आमची. बाबा ही लई भेटली. पाठवल्या रसानीला पाठवायच्यात ना. मला लय आवडतं बाई फल. हे कसला वार आहे तर ही आमची नदी आहे आणि पाणी अजून पण भरपूर आहे. आणि जेव्हा पाऊस पडल पाहिला सगळा भरलेला असं. कमी मोठी आहे नदी. आणि आज शुभ दिवसांचं औचित्य साधून शेवटी माणसाला बोलवलं आणि त्या तोंगली लागल्या माणसांच्या गाऱ्यांच्या नुसत्या तोंगली लागल्या. आणि दिसाला जरी छोटा असला तरी चवीला एकदम भारी फणस आहे हा. अरे हड्डी फुल रानटीत लोक नाही एकदम पुंजाच मांडलेल्या आहेत माणसांच्या. कसलं पडत आहे. या माणसाची क्वालिटी अशी आहे का खायला एक नंबर लागतं. तू तो नहीं है लेकिन तेरी मुस्कुराहट है, चेहरा कहीं नहीं है पर तेरी आहट है. तू है कहाँ है, तेरा निशा कहाँ है, मेरा जहाँ कहाँ है. मैं अधूरा तू अधूरी जी रही